एसटी पर्यंत पाहुण्याला वाट लावायला येत होतं. आणि मग पाहुणा गाडीत बसला आणि पाहुण्यानं नुसता खिडकीतनं हात केला, टाटा केला, तरी सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. इतकी माणसं भावनिक होती. एसटीला सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. आता मी बघतो लोक अंत्यविधीला जातात, तिकडं प्रेत जळत असतं आणि लोक इकडं मोबाईलमध्ये खेळत असतात. किती आम्ही भावना शून्य झालो. भगवान श्रीकृष्ण असा करंगळीवरती गोवर्धन उचलतात आणि ज्यानं करंगळीवरती गोवर्धन उचलला तो कृष्ण बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो. आता ज्याला करंगळीवरती गोवर्धन उचलता येतो त्यानं बासरी तर अशी गरगर फिरवली असती हो, पण करंगळीवरती गोवर्धन उचलणारा कृष्ण बासरी 2 हातांनी घट्ट पकडतो. कारण काय माहितीये? कृष्णाला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं. आपण नात्यांमध्ये पराक्रम गाजवला आणि रणांगणात शस्त्र ठेवून दिले. परवा एक जण म्हणला 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही. काय पराक्रम आहे? तो मेल्यावर तुम्ही जाल, त्याला कळतं आता भाऊ आलाय. 10 वर्ष झाले बहिणीचं तोंड बघितलं नाही. शेवटची साडी चुळी भावाची असते. ती गेल्यावर तुम्ही जाल, तिला कळतं भाऊ शेवटची साडी घेऊन आलाय, आता रडतोय. ज्या बांधावरती काहीच पिकत नाही त्या बांधावरती 2 भाऊ आयुष्यभर भांडत राहिले. बरं, दोघांच्या भांडणात वकील 2 एकर विकत घेते, पण एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले 2 भाऊ नको नको त्या गोष्टींवरून भांडत राहतात. अरे कुणीतरी एखाद्यानं मोठ्या मनानं माफ करून टाकावं, कुणीतरी एखाद्यानं माफी मागावी. क्षुल्लक गोष्टी आहेत, संपून टाकाव्यात चर्चेनं. पण आमचा अहंकार आडवा येतो आणि मग नाती सुद्धा राहत नाहीत. भावाभावामध्ये, बहीण भावामध्ये, नात्यांमधले जर प्रेम कमी झालं ना, त्याला कारणच मुळात आमचा अहंकार आहे. ते प्रेम टिकलं पाहिजे तर आम्ही माणसं आहोत. ज्ञानेश्वर महाराज समाधीला जायला निघाले आणि निवृत्ती महाराज रडायला लागले. अरे रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना विचारलं, नामदेवराय विचारतात, निवृत्ती दादा डोळ्यात पाणी का? आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं का दुःख वाटावं? निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले, नामदेवराया आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख नसतंच मुळी. ज्ञानाची आणि माझी भेट कालही होती, आजही आहे, उद्याही असेल, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. काय म्हणावं या प्रेमाला? ज्ञानियांचे ज्ञानी, योगियांचे योगी असणारे ज्ञानेश्वर महाराज ताटी लावून बसले होते हो. आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबांना ताटी उघडा, कुणी ते धाडस दाखवायचं. एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि म्हटली, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं हाक मारली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर येऊन ठेपला. याला प्रेम म्हणतात हो. लेकरांना माणूस म्हणून जगता यावं म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी झपदिशी आपला देह असा बुडून टाकला. हे प्रेम आहे. म्हणून नात्यांमधली जी गंमत आहे, नात्यांमधलं जे प्रेम आहे ते जपता आलं पाहिजे. कामाच्या निमित्तानं आपण एकमेकांपासून दूर असू, पण आता सुविधा आहेत, कधीतरी बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, नात्यांमधला स्पर्श कायम असला पाहिजे. आठवून बघा बरं, किती दिवस झाले आपला आपल्या आईसोबत स्पर्श नाहीये. 9 महिने आपण तिच्या पोटात होतो, आता 9 वर्ष झालेत आपण तिच्या पायालाही हात लावलेला नसेल. बरं, हा स्पर्श कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंतच स्पर्श आहे. नंतर कितीही मोठा फोटो करून घरात लावला आणि रोज त्याला हार घातला तरी आईचा स्पर्श परत आहे का? बापासोबतचा स्पर्श आहे का? आठवत सुद्धा. स्पर्शाची भाषा ही खूप पवित्र भाषा आहे. आपला तो स्पर्श असला पाहिजे. कधीतरी आईचा हातात हात घेऊन बघावं. आणि आई बापाच्या स्पर्शाला काय लागतो? आईच्या पायावर फक्त डोकं ठेवून बघा, आई असं काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते. सकाळी कामावर निघालात ना, बापाच्या फक्त पायाला हात लावा असं वाकून, 5 सेकंद लागतात खाली वाकून बापाच्या पायाला हात लावायला. बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा. स्पर्श आहे तो, स्पर्श कायम असला पाहिजे. मला सगळ्या महिला सांगा, तुम्ही माहेरी गेलात, आई काय करते?
आई आल्याबरोबर तुमच्या हातात 2-5 हजार रुपये देते का? धर बाई, फार दमून आली आहे. आल्याबरोबर आई जवळ घेते, तिच्या असं गालावरून हात फिरवेल, ती बोटं मुडेल, पाणी फिरून पलीकडे टाकेल. तिची भोळा भाव आहे हो तिचा. आल्याबरोबर ती लेकीला जवळ घेते, तिचे ओठ तुमच्या गालावर लावते. तुम्ही कितीही मोठ्या झालात आणि आई कितीही म्हातारी झाली, आईनं नुसतं जवळ घेऊन तिचे ओठ गालावर लावले तरी प्रवासाचा शीण संपून जातो की नाही? आईच्या स्पर्शात ती मजा आहे. जगापेक्षा 9 महिने जास्त आई आपल्याला ओळखते. तिचा स्पर्श आपला इतका परिचित आहे, तिनं गालावर ओठ लावले तरी बरं वाटतं. आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइंग किस द्यायला लागल्या. स्पर्श उरला नाही हो साहेब. 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? होते, पण ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत आई बापानं मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम नाही ना. त्यांनी म्हातारपणी तुमचा बेड गावाच्या बाहेर काढला तर लक्षात ठेवा. ठराविक वयापर्यंत आपल्या मुलामुलींसोबत स्पर्श असला पाहिजे. भगवंताला सगळीकडे नाही जाता आलं म्हणून त्यानं प्रत्येक घरात आई वडील पाठवले. ज्यांच्याकडे ते आहेत नशिबानं त्यांनी त्यांना बोललं पाहिजे, त्यांच्यासोबत संवाद ठेवला पाहिजे, त्यांच्यासोबत स्पर्श ठेवला पाहिजे, त्यांच्यासोबत रमलं पाहिजे. म्हाताऱ्या आई वडिलांना फक्त संवादाची अपेक्षा असते. मला महिला सांगा, तुमचं माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई येतोपर्यंत. तुमचं सासर कितीही श्रीमंत असू द्या, माहेरावरून सासरी जाताना तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का हो? 4 शेंगा घालून देईल, 4 वांगे घालून देईल, बाई भाजी तर घेऊन जा, बाई दूध तर घेऊन. सासरी सगळं मिळतं हो, पण तिला वाटतं लेकीची पिशवी रिकामी जाऊ नये. कोण करतं एवढं प्रेम मला सांगा? लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करणार या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचा बाप आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. म्हणून ज्यांच्याकडे आहेत त्यांना जपा. घरातली आई आता भाकर थापू शकत नाही, पण तिनं नुसतं असं घरात कॉटवर बसून राहिलं ना तरी तिचं एक वैभव असतो घरात. घरातल्या म्हाताऱ्या बापाला शेतावर जाऊन काम करताना यायचं, पण बांधावर झाडाखाली बाप नुसता बसून राहिला ना तरी सुद्धा रुबाब असतो बापाचा. म्हणून या माणसांना जपा. डोक्यावर पदर घेतलेली नऊवारीतली आजी, धोतर टोपी फेटा घातलेले आपले वडील, ही शेवटची पिढी आहे साहेब. ही माणसं नंतर तुम्हाला औषधाला सुद्धा सापडायची नाहीत. संपली ही पिढी. नाती सुद्धा आता काका आणि मावशी ही तर नातीच संपली. एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. आता याला मावशी मिळणार नाही, काका मिळणार नाही त्या पोरांना. काका आणि मावशी ही नाती आता म्हण होती, आई मरो पण मावशी उरो. इतकं मावशीचं प्रेम असायचं. पोरांना बापाला म्हणताना भीती वाटायची, मग ते चुलत्याच्या मागे लागायचे, काका मला हे दे, काका मला ते दे. आता ही नाती संपली. शेवटचा घटका मोजतायत ही नाती. ज्यांच्याकडे ही नाती आहेत त्यांनी ती जपली पाहिजेत. त्यांनी तो संवाद ठेवला पाहिजे. तुम्ही सगळेजण तुमच्या कामामध्ये व्यस्त असता. आपण सगळेच, तुम्ही काय मी काय, आपण इतके कमालीचे व्यस्त असतो की या व्यस्त जीवनामध्ये आपल्याला बोलायला वेळ मिळत नाही कोणाशी. आता सुविधा आहेत, हातात मोबाईल आहेत, व्हिडिओ कॉल करता येतोय, पाहू शकता. कधीतरी वेळ काढून 2 मिनिट बोला. आपण इतके बिझी असतो, सगळ्या जगासोबत बोलायला वेळ असतो, पण घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत बोलायला वेळ नसतो. परवा एका शेजारच्या आजोबांनी मोबाईल घेतला आणि पोराला सांगितलं, राजा मी पण मोबाईल घेतलाय. पोरगं म्हटलं, बाबा तुम्हाला कशाला मोबाईल पाहिजे आता? ते म्हटले, मला नाही रे बाबा, तू दिवसभर लोकांशी फोनवर बोलत असतो. आता माझ्याकडे पण मोबाईल आहे, हा नंबर ठेव, कधीतरी हा नंबर डायल करत जा, मी शेजारच्याच खोलीत असतो. इतके कसे कृतज्ञ हो आम्ही. घरातल्या म्हाताऱ्या माणसांनी एक प्रश्न जर 2दा विचारला तर आपली चिडचिड होते. बाबा आत्ताच सांगितलं ना, 10 वेळा काय विचारता? अरे 1000 वेळा आपण प्रश्न विचारले तरी त्यांनी लहानपणी उत्तर दिली होती. हा चांदोमामाच का, हे अमुकच का, ती हंबाच का. किती वेळा एक प्रश्न विचारायचो, पण आईनं बापानं कधी प्रश्नांची उत्तर देताना कंटाळा केला नाही. आपल्या बोबड्या शब्दांना किती कुतूहल होतं तिला.
आपले बोबडे बोल सुद्धा ती किती कानात प्राण आणून ऐकायची आणि 1000 वेळा त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. आता घरातली म्हातारी माणसं एक प्रश्न 2दा विचारला तर आपली चिडचिड होऊन जाते. लक्षात घ्या, हे चक्र आहे, आपल्यालाही तिथंच जायचं आहे आणि जे केलं ते इथंच फेडायचं आहे. वर गेल्यानंतर चित्रगुप्त हिशोब करीन, मग याला स्वर्गात टाकू, हे तसलं सोडा. इथंच नीलचा शिक्का मारून निघायचं.